जय श्रीराम. बुकटे क्रिएशन्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज म्हणजे उद्या एकादशी आहे, तर म्हणून आज आपण व्हिडिओ काढतोय. तर दरवर्षीप्रमाणे आपण दर एकादशीच्या पारायणाला जसं आपण प्रसाद वाटप करायचो, तसं यावेळेस फक्त थोडंसं आपण वेगळं केलंय की एकादशीच्या दिवशीच आपण वाटतोय. आणि असं हे पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट वेळ आहे आपली. तर कृपया करून म्हणजे सगळ्यांनी या, कारण की भरपूर लोक आम्हाला सांगायचे की तुम्ही एकादशीच्या दिवशी म्हणून हे करा. आणि कसं आम्ही नेहमी करायचो तेव्हा आम्ही शुक्ल पक्षाची एकादशी तेव्हा करायचो, पण आता कृष्ण पक्षाची, तर आम्ही कृष्ण पक्षाच्या एकादशीला आम्ही एकादशीच्या टायमालाच करतील आणि शुक्ल पक्षाच्या वेळेस आम्ही एकादशीच्या पारायणला करूया. म्हणजे दोघांचे फळ आमच्या बुकटे क्रिएशनला आणि आम्ही जे वाटप करतो, जे म्हणजे इनडायरेक्टली आम्हाला म्हणजे 108 रुपये वगैरे देतात, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे दोघांचा लाभ त्या म्हणजे त्यांच्या कुटुंबाला मिळो, हीच आमची इच्छा. तर नवीन कोणी ऍड होणार असतील तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलाय, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट साधा. आणि उद्या आहे एकादशी, तर तुम्ही उद्या या, नक्की सहकुटुंब या. अगोदर तुम्ही पैसे वगैरे काहीच देऊ नका, फक्त वाटण्यासाठी या. आणि ते म्हणजे ते वाटल्यानंतर जे म्हणजे मन प्रसन्न होते, जे समाधान मिळतं ना, ते समाधानाचा तुम्ही लाभ घ्या फक्त. मग नंतर नेक्स्ट टाइम तुम्ही येतील ऑटोमॅटिक. आणि असंच करत करत आता आमचा पूर्ण म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होईल आमचा. म्हणजे असंच म्हणजे मुलं आले अगोदर, त्यांनी बघितलं, नंतर त्यांनी वाटलं, म्हणजे त्यांना कसं वेगळी एक अनुभूती मिळेल. त्या अनुभूतीसाठी तरी तुम्ही या. म्हणजे कधी म्हणजे आपण नेहमीच कसं आपण घरात राशन आणतो किंवा हे ते फक्त कसं आपण स्वतःला खाद्य म्हणजे खाण्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपण आणतो, बरोबर. परंतु हा एक सामान आपण आणलं हे फक्त दुसऱ्यासाठी आहे असं निस्वार्थ भावनाने आपण काय म्हणजे असं नाही करत मोहीस आपल्या आता याच्यात. तर मग एक म्हणजे म्हणून आम्ही एक असा दिवस ठरवलाय की एकादशी म्हणून म्हणजे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करायचं. मग इथे माझ्या घरी येतात सगळेजण, इथे मी म्हणजे बनवतो, कधी पोहे करतो, कधी शिरा करतो, कधी खीर करतो. तर असंच आम्ही सगळे मुलं मिळून हे करतो. म्हणजे कसं आम्ही सगळी मुलंच आहेत. आम्ही म्हणजे घरात कधी असं काय म्हणजे मिरची नाही कापल्या, कधी दूध गरम नाही केलं, काय नाही. परंतु या दिवशी आम्ही सगळे मिळून करतो ना, ती आमची एक मजाच वेगळी असते. तर प्लीज माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही देखील या. आणि आता पण फक्त राम मंदिराकडे करतोय आणि आपल्याला 1 वर्ष कंप्लीट होईल. तर त्याच प्रकारे अजून आपल्याला स्पॉट वाढवायचे आहेत. म्हणजे हे जे एकादशीचं अन्न वाटप आहे हे भरपूर लोकांपर्यंत पोहोचवून आणि प्रत्येक गावात हे व्हावं, हाच आमचा बुकटे क्रिएशन पूर्ण टीमचा हा उद्देश आहे. ठीक आहे. तर ज्याला कोणाला म्हणजे काही टाकायचं असेल पैसे, आम्ही फक्त 108 रुपयेच घेतो. आणि 108 रुपये घेण्याचं कारण म्हणजे कसं की आता कोणी मोठा माणूस, कोणी छोटा माणूस, म्हणजे कोणी कसं, तर मग ते कसं डायरेक्ट कधी देतात 1000 रुपये येतात किंवा 500 रुपये येतात. तर मग नेक्स्ट टाइमला मग ते काहीच नाही होत. तर मग असं आपल्याला करायचं नाही. आणि हे काम आपल्याला शाश्वत करायचं. त्याच्यामुळे महिन्यातून 108 रुपये काढायला कोणाला काय एवढं हे नाही. त्याच्यामुळे आमचं होतं तसं. त्याच्यामुळे कोणी जास्त पैसे टाकू नका. स्कॅनर देखील व्हिडिओच्या लिंकमध्ये आम्ही टाकलाय. म्हणजे जास्तीत जास्त फक्त 108 रुपये ज्याला टाकायचे त्यांनी ते टाका. परंतु स्टार्टिंगला अगोदर तुम्ही या, प्रसाद वाटपाचा तुम्ही लाभ घ्या. ते एक म्हणजे आपण बोलतो ना, एक म्हणजे एक आत्मेला आपला एक सॅटिस्फॅक्शन वाटतं. ते सॅटिस्फॅक्शनची अनुभूती घ्या. आणि नेक्स्ट टाइमला मग तुमच्या कुटुंबाला देखील घेऊन या तुम्ही. आणि असंच आमचं हे कार्य चालू राहणार आहे. तुम्ही देखील या. आणि आपल्याला स्पॉट वाढवायचे आहेत, म्हणून लवकरात लवकर आपल्याला म्हणजे भरपूर हे मोठं कार्य करायचं आहे आणि प्रत्येक गावात हे व्हायला पाहिजे, ही अशीच आमची इच्छा. ठीक आहे. जय श्रीराम.